नमस्कार. सध्या राज्यामध्ये जर बघितलं तर जे पावसाचं असमान वितरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तर काही भागामध्ये अत्यंत कमी पाऊस आहे. राज्यामध्ये जर बघितलं तर पुढील काही काळामध्ये जे पावसाचे असमान वितरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या जर बघितलं तर पुढच्या 24 तासामध्ये कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सध्या पुढच्या 24 तासामध्ये जर बघितलं तर जे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागामध्ये जे अत्यंत जोरदार या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि बेळगावच्या सुद्धा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यातच जर बघितलं तर जे भंडारा, गोंदियाच्या सुद्धा भागामध्ये जोरदार पाऊस आहे. नाशिकच्या अतिदक्षिणेकडील भागात सापुतारा रेंजमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. आता राहिला बाकीच्या जिल्ह्यांचा नगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, त्याचप्रमाणे इकडं जालना, वाशिम या भागामध्ये जर बघितलं तर पावसाचं असमान वितरण पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे तर काही तालुक्यांमध्ये खूप कमी पाऊस आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाचं असमान वितरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच जर बघितलं तर जे पुढच्या काही काळामध्ये बदल झाल्यास तुम्हाला माहिती कळवण्यात येईल. धन्यवाद.